नमस्कार मंडळी, मी आहे सध्या अंजनगाव सुर्जी शहरामध्ये. आमच्या अंजनगाव सुर्जी शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि मी आहे सध्या अंजनगाव सुर्जी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ देशमुख यांच्याकडे मी आलेलो आहे. दादा, काय सांगाल? आपल्या अंजनगाव सुर्जीची भूमिका असेल, आपला प्रचार कुठपर्यंत आलेला आहे, काय सांगाल? नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल आपण काय सांगाल? अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची निवडणूक ही दोनदा स्थगित होऊन पुन्हा लागल्यामुळे ज्याही उमेदवारांना या स्पर्धेमध्ये होते त्यांचा वारंवार होणाऱ्या या निवडणुकीतील खोळंब्यामुळे बराचसा नैराश्य आलं होतं. परंतु काँग्रेस पक्षाने 5 वर्षापासून जी बांधणी केली व कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह ठेवला त्याचा परिणाम असा की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांमध्ये एक उत्साह आणि चैतन्य दोन्हीही आहे. आम्ही 2025च्या निवडणुकीकरता पूर्ण तयारीनिशी उतरलो होतो. 2 तारखेला जर निवडणूक झाली असती तर आम्ही 100% चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो. सांगायचे तात्पर्य असे की आमच्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची निवडणूक ही दोनदा घोषित होऊन स्थगित झाली. दादा, बरोबर असंच म्हणायचं तुम्हाला? आणि यामुळे पुन्हा ती प्रक्रिया पार पाडणे, पुन्हा ती ऊर्जा खर्च करणे, तो खर्च उचलणे, म्हणजे ऊर्जेचा अपव्यय, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक ताण, ह्या सर्व गोष्टींना सुद्धा अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या सर्व उमेदवारांना सामोरे जावे लागत. दादा, बरोबर आहे. आता तुम्ही सांगा, आपल्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या. आमच्या नगराध्यक्षाकरता जे घोषित उमेदवार आहेत ते आयशा बानो यांच्या यापूर्वी 2दा नगर परिषदमध्ये सदस्य म्हणून व सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा यापूर्वीचा अनुभव व प्रशासनावर त्यांची असलेली पकड ही लक्षात घेऊन आम्ही त्यांना उमेदवारी जाहीर केली. मुस्लिम असल्या तरी, कारण लोकांना एक फार मोठं हे वाटते की बाबा एक मुस्लिम कॅन्डिडेट का दिला. वारंवार आपण जात धर्म ह्या गोष्टी न पाहता योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना अनुभव आहे त्यांना प्रायोरिटी दिली व जे पक्षाशी पहिलेपासून जुळलेले आहेत त्या लोकांना आम्ही उमेदवारी देऊन त्यांचा उत्साह वाढवला व कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स आला की आपण जर या पक्षात सलग काम केलं तर आपल्याला या पक्षात संधी मिळते. आम्ही बाकीच्यांसारखं पॅराशूटने आलेले उमेदवार घेतले नाहीत, कारण वेळेवर येणारे लोक हे काही त्या पक्षाशी जुळलेले नसतात. जसे दादांनी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्ष अधिकृत उमेदवार ह्या माजी नगरसेविका व सभापती राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे चांगला प्रशासकीय समाजसेवेचा अनुभव आहे, यावरून हे सिद्ध होते. दादा, अजून तुम्ही काय सांगाल की मागच्या नगराध्यक्षांनी गावाचा कशा प्रकारे विकास केला अथवा कोणती कामे झाली व कोणती राहिलीत? गावामध्ये मी बऱ्याच प्रकारे त्यांच्याबद्दल चर्चा ऐकत असतो. भ्रष्टाचाराच्या पण तत्कालीन काही चर्चा ऐकल्या होत्या. तुम्ही काय सांगाल, एक विरोधी पक्षनेता स्थानिक या नात्याने? यापूर्वी नगर परिषदेचा प्रशासकीय कालावधी जो 4.5 वर्षाचा होता, त्यामध्ये जी कामं झालीत त्या कामाच्या क्वालिटीबद्दल आज सर्वत्र अंजनगावात चर्चा आहे. कारण बरेचसे रस्ते तर असे आहेत की जे झालेत आणि लगेच उखडले सुद्धा. असा हा जो पैशांचा अपव्यय झाला, यात कारणं काय होती ही जनतेला माहिती आहेत. त्या कारणाच्या मुळाशी आपण सध्या तर काही जाणार नाही, मात्र भविष्यात आपण त्याचा छडा लावू आणि त्यावर कार्यवाहीसुद्धा करू. तुम्हाला थांबवतो. दादांच्या म्हणण्यानुसार पैशाचा, जनतेच्या टॅक्स म्हणजे कष्टाने कमवलेल्या जनतेच्या पैशाचा कुठेतरी अपव्यय झाला आहे, त्याचा योग्य वापर झाला नाही. त्यामुळे त्याचा आम्हाला जनतेने संधी दिली तर आम्ही त्याचा नक्कीच समाचार घेऊ. दादा, तुम्हाला असं म्हणायचं? बरोबर आहे. अंजनगाव सुर्जी नगर परिषद ही अ वर्गाची आहे की ब वर्गाची? ब वर्ग. अंजनगाव सुर्जी नगर पालिकेमध्ये सध्या दर्जा हा ब आहे, म्हणजे ब वर्गाची अंजनगाव सुर्जी नगरपालिका आहे. म्हणजे प्रचंड मोठी नगरपालिका आहे आणि घनदाट वस्तीचा हा प्रदेश आहे. म्हणजे आमच्या अंजनगाव शहर हे जुने शहर आहे. सुर्जीचा हा भाग जुना आहे, त्या तुलनेत अंजनगाव थोडं नव्याने विकसित झालेला भाग आहे. तिथे पाणी पुरवठा, रस्त्यांची अरुंद, म्हणजे तिथली रस्त्यांचे जाळं हे योग्य प्रकारे नाही आहे. रस्त्यांची गुणवत्ता जास्त प्रमाणात खालावलेली आहे. पाणी पुरवठा, कचरा डेपो किंवा त्याची जी विल्हेवाट लावायला पाहिजे ते आमच्या शहरात योग्य लागत नाही. प्रदूषण यासारख्या अनेक गोष्टींना अंजनगाव सुर्जी शहरवासी सामोरे जातात.
त्यातही युवा तरुणांसाठी रोजगार अथवा क्रीडा संकुलचा मुद्दा आहे, असे अनेक आमच्याकडे प्रश्न आहेत. अंजनगाव सुर्जी शहरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातले जे एंट्रन्सचे रस्ते आहेत त्याचीच दुरावस्था फार वाईट आहे. कारण हे जितके रस्ते आहेत ज्यातून अंजनगावात लोक येतात, तर सुरुवातीलाच त्या प्रवेशाच्याच वेळेस त्याची शहराबद्दलची जी एक इमेज आहे ती खराब होते आणि त्याच इमेजने तो आतमध्ये प्रवेश करतो. जर जो प्रवेश ज्या रस्त्याने अंजनगावात होतो ते रस्ते जर चांगले असलेत तर त्याची त्या गावाबद्दलची एक इमेज चांगली होते. स्वच्छता असली पाहिजे. ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे. इथे नाल्यांचं काम केलं, मात्र त्याला योग्य उतार न देता त्या नाल्या काही ठिकाणी केल्यात. त्यामुळं नाल्यांमधून जे पाणी पास व्हायला पाहिजे ते न होता तिथं बऱ्याच प्लॉटमध्ये तर त्याचे गटार झाले आहेत आणि ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आरोग्याचा सुद्धा प्रश्न उद्भवतो, कारण त्यामुळे होणारे डास व इतर समस्या यांना नागरिकांना समोर जावं लागते. आणि आपण या गोष्टींवर फोकस करू की जेणेकरून हे प्रश्न जे आरोग्याशी निगडीत आहेत ते सर्वप्रथम प्राधान्याने आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तसंच म्हणजे तुम्हाला दादा असं म्हणायचं की काँग्रेस पक्षाचा मुख्य अजेंडा हा स्वच्छता आणि म्हणजे स्वच्छता, शहराची स्वच्छता व रोगराईवर नियंत्रण हा काँग्रेसचा एक अजेंडापैकी असलेला मुद्दा आहे. 100% आम्ही सर्वप्रथम जो फोकस राहील आमचा हा शहरातील स्वच्छता, रहदारीची समस्या आणि आरोग्य व्यवस्था तसेच शिक्षणाकरता. आज अंजनगाव सुर्जी शाळेत ज्या नगरपरिषदच्या शाळा आहेत त्यात 1300 विद्यार्थी आहेत. महापालिकेच्या शाळेची संख्या सांगतो. उर्दू शाळेतले फक्त 1400 विद्यार्थी आहेत. किल्ल्याची शाळा शाळा. आणि तिथे शिक्षकांचा फार मोठा प्रश्न आहे, तुटवडा आहे. जिथे त्यांना आजही मला असं वाटते की 19 कर्मचारी पाहिजेत आणि 13 जण आहेत. त्यामुळं 7 शिक्षकांचा तर आज तिथे हे आहेत आणि तिथूनही शिक्षकांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं हा जो तिथले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो परिणाम होतो, त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यांचं जे नुकसान होते घसरत आहे, त्याच्यामुळं त्यांचं जे भविष्य आहे तेच अंधारमय होत आहे. काँग्रेसचा दुसरा मुद्दा असा वाटत आहे की शहराची जी शिक्षण प्रणाली आहे, नगर परिषदेच्या ज्या शाळा आहे त्याची गुणवत्ता सुधारवणे, त्यात फेरबदल करणे व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शहरात शिक्षण सुविधा उपलब्ध होतील, हा असा एक काँग्रेसचा प्रयत्न असेल. यावरून हे सिद्ध होत आहे. दादा, तुम्ही अजून हे सांगू शकता की अंजनगाव सुर्जी शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था हे प्रशासनाचं काम आहे, तरी CCTVची काही आहे का संकल्पना की शहरात आपण पाहिलेलं आहे की आजूबाजूचे काही शहर आहेत, परतवाडा, अचलपूर, दर्यापूर जे किंवा परिसरातले जिल्ह्यातले काही शहर आहेत, कुठे कुठे CCTV आता लागलेले आहेत, पण आपल्या नगर परिषदमध्ये असा कुठला उपक्रम झालेला दिसत नाही. तर भविष्यात तुम्ही काही विचार कराल आल्यावर? ज्या चोरीच्या घटना म्हणा किंवा इतरही ज्या लोकांना समस्या येतात त्याच्याकरता CCTV जर असलेत तर त्याकरता आरोपींवर एक वचक राहतो. आज CCTV जर असला तर लोक पहिल्यांदा विचार करतात की बा इथे CCTV आहे, तो तिथे कोणतीही तिथून जाताना किंवा आपण असं म्हणा की तो गुन्हेगार तिथून जेव्हा जाईल, घटना झाल्याची वेळ आणि गुन्हेगाराची जाण्याची वेळ, त्यामुळं त्या गुन्हेगाराला ओळखणं हे सहज शक्य होते. त्यामुळं ह्या ज्या घटना आहेत यांच्यावर एक वचक बसेल आणि अशा घटना कमी होतील. म्हणजे मित्रांनो, आपण म्हणू की कायदा व सुव्यवस्था, नंतर सुरक्षितता हे शहर अध्यक्ष म्हणजे जो नगराध्यक्ष असतो, म्हणजे तिथली स्थानिक स्वराज्य संस्था असते, त्यांच्या म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि शहरात CCTV असणे अत्यंत गरज आहे. म्हणजे कारण की जर महानगरात लागले तर शहरात का नाही, प्रत्येक ठिकाणी गरज नाही, पण शहराच्या मुख्य चौकात अथवा संवेदनशील भागात जिथे तुम्हाला कल्पना आहेच की अंजनगाव सुर्जी दादा हे संवेदनशील गाव आहे, समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा होतो किंवा केला जातो, त्यासाठी पण CCTV अशा भागात असले तर काही हरकत नाही. म्हणजे प्रमाण आमच्या प्राप्त होऊन जात आहे. अंजनगाव शहर हे जुनी वस्ती आहे. इथले जे रस्ते आहेत हे 70-80 वर्षाच्या आधी जी लोकसंख्या होती त्या पद्धतीची आहेत. मात्र डेव्हलपमेंट आज लोकसंख्या 10 पट वाढली आणि रस्ते तेवढेच आहेत. किंबहुना त्या रस्त्यावर वाहनांची संख्या पण तेवढ्याच ताकदनं वाढली, वाहनं वाढलेत, त्यामुळं पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे. तसंच रस्त्यावर जे लोक आपला व्यवसाय करतात, अतिक्रमण म्हणा किंवा जे हॉकर्स आहेत त्यांचा सुद्धा
बोलबाला त्यांचा सुद्धा त्या रस्त्यावर ये जा आहे. हो येत आहे. त्यामुळं रहदारीला खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. जर आपण एक हॉकर्स झोन निर्माण केला हो आणि त्या ज्यांची रोजीरोटी त्या गोष्टीवर आहे उदरनिर्वाह त्यांना आपण जर समजा एक झोन दिला आणि तिथे जर त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला तर हा प्रश्न निकाली लागू शकतो. तसंच काही जे रस्ते आहेत की जे छोटे आहेत 7-8 फुटाचे 5 फुटाचे ते जर समजा आपण अप्रोच रोड म्हणून जर समजा गावात केलेत, जे मुख्य रहदारीला टाळून तिथलं एक बायपास सारखा त्याचा उपयोग होऊ शकतो. माझ्या डोक्यात काही ठिकाणच्या अशा कल्पना आहेत की ज्यामुळं मुख्य रस्त्यावरचा जो ताण आहे भार तो आहे. कमी होईल आणि तो जर समजा बाजूच्या गल्लीत गेला त्यामुळं तिथलं मार्केटसुद्धा डेव्हलप होईल आणि ही जी गर्दी आहे ही डिवाईड होईल. सुरजीच्या हद्दीतील रस्त्यांवरील अतिरिक्त ताण कमी करण्याची एक भूमिका अथवा त्यांच्याकडे एक प्लान प्रदीप भाऊ देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमकडे आहे असे त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला जाणवते. बरोबर दादा? बरोबर. आता अजून आपल्या अंजनगाव सुरजी शहराबद्दल जी आपल्या दर्शकांना माहिती नाही, जेव्हा काही नागरिक नवीन सुद्धा आलेले आहेत मागच्या 8-10 वर्षात राहायला, तर त्यांच्याकडे सुद्धा ती माहिती जाणं अपेक्षित आहे. तुम्ही अतिरिक्त काय माहिती देतात? अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या आधी आरोग्य सेवा ही स्वतंत्र होती. ओके. इथे नगर परिषदेचा दवाखाना होता. तिथे त्यांना औषधंसुद्धा उपलब्ध करून देत होते. मात्र या 15-20 वर्षाच्या काळात नगर परिषदेचा दवाखाना बंद झाला. त्यामुळं आरोग्य सेवा जी आहे ती कोलमडली. सर्वसाधारण जो गरीब नागरिक आहे हो. तो या गोष्टीपासून वंचित आहे. शहरात वास्तविक जर पाहिलं तर आरोग्य सेवा शिक्षण ह्या मूलभूत जो अधिकार आहे त्यापासून आपण लोकांना वंचित ठेवण्याचं काम करत आहोत याची जाणीव या आधीच्या लोकांना नव्हती की काय असं वाटते. मात्र आम्ही जर समजा सत्तेत आलो तर 100% इथं आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ. नागरिकांच्या ज्याही समस्या आहेत त्यांना आम्ही समोर जाऊ. तसंच बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना वाटतात की आपण ह्या सुचवायला पाहिजेत, मात्र ते नगराध्यक्षापर्यंत म्हणा किंवा नगर परिषदेच्या प्रशासकीय लोकांपर्यंत त्या गोष्टी सुचवू शकत नाही. याकरता आपण एक जनता दरबार सारखी एक संकल्पना राबवू जी महिन्यातून जनता दरबार, जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आमदार खासदार त्यांच्या स्तरावर ते राबवतात, पण ही नवीन संकल्पना प्रदीप भाऊ देशमुख व त्यांची टीम आपल्याकडे आणू इच्छिते की दर आठवड्यातून किंवा महिन्याभरातून काही विशिष्ट दिवसाला त्यांचा जो सामूहिक निर्णय होईल त्यानुसार अंजनगाव सुरजी शहरवासियांसाठी नगर परिषदेच्या हॉलमध्ये किंवा एखादं स्थळ निश्चित होईल, तिथे योग्य प्रकारे अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, मार्गदर्शनामध्ये जनता दरबार होईल अशी तुमची नवीन एक संकल्पना आहे. मित्रांनो, नक्कीच विचार करण्यासारखा विषय आहे. कारण की आपल्या अंजनगाव सुरजी शहरात असा कुठला प्रकार आधी म्हणजे चांगला पॉझिटिव्ह फेरबदल दिसला नाही. तो आता दिसेल जेव्हा जेव्हा तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान कराल. प्रदीप भाऊ, अजून तुम्ही काय सांगाल आपल्या काँग्रेस पक्षांतर्गत तुमच्या नगरसेवक पदाचे व नगराध्यक्ष पदाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळत आहे? आज अंजनगाव सुरजी नगर परिषदेत आम्ही जितके नगरसेवक पदाकरता जितकेही उमेदवार निवडलेत किंवा नगराध्यक्ष पदाकरताचा जो उमेदवारसुद्धा हा आम्ही जो लोकाभिमुख आहे असेच निवडलेत. ज्यांना जनतेच्या समस्येची जाणीव आहे अशा लोकांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. जे लोक मागील 9-10 वर्षापासून काँग्रेसशी जोडलेले आहेत आणि लोकांशी जोडलेले आहेत, आम्ही निवडणुकीत तिकीट देताना सर्वात पहिली प्रायोरिटी जी दिली ती अशी दिली की तो त्या प्रभागामधला असावा जेणेकरून ते लोक तिथले अप्रोच होतील. ही सर्वात पहिली प्रायोरिटी राहिली. त्याला जनतेच्या समस्येची जाणीव असावी आणि ती सोडवण्याकरता त्याच्याकडे तेवढा क्षमतासुद्धा असावी. हा आम्ही निकष लावून तिकीट दिल्यात. त्यामुळं आज आमचे जे उमेदवार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत व जनतेकडून त्यांना फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दादा, तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडे जनशक्ती आहे. हो, जनशक्तीचा तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्याकडे जनशक्ती आहे. मात्र विरोधकांनी यावेळेस जो निवडणुकीवर प्रचंड खर्च केला त्यामुळं ही निवडणूक जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आज लोकांना दिसत आहे. काही वेळा आपण असं भासते
की काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कमी पडत आहे. आम्ही रूट लेवलला प्रचार करत आहे, डोअर टू डोअर प्रचार करण्यावर आमचा भर आहे. लोकांसारखं बाहेर बॅनर, पोस्टर, भडकाऊ भाषण असं न करता जनतेच्या समस्या व लोकांपर्यंत पोहोचणे, जनतेच्या समस्यांना त्यांच्यापर्यंत जाऊन त्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना आश्वासित करणे आणि आम्ही भविष्य यावरती आल्यावर उपाययोजना राबवू. बरोबर. त्यांना आश्वासित करणे की आम्ही यानंतर जेव्हा येऊ तर या समस्येचं निराकरण करण्याकरताच आलेलो असू. त्यामुळं लोकांच्या मनात एक आमच्या उमेदवारांबद्दल आदर आहे आणि ती जी सकारात्मकता आहे ती फक्त आता ही टिकून ठेवणे आणि त्याचं मतांमध्ये रूपांतर करणे हाच एक प्रश्न आहे. आज लोकांमध्ये जो धनशक्तीचा प्रभाव आहे हा फार कमी काळाकरता असतो. हो, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोन गोष्टी असतात. धनशक्ती ही नेहमी शॉर्ट टर्म काम करेल आणि जनशक्ती ज्याच्या पाठीमागे आहे तो नक्की लॉंग टर्म प्ले करणार. 2 तारखेला नगरपरिषदेची निवडणूक जर झाली असती तर बऱ्याचशा उमेदवारांनी त्याकरता धनशक्तीचा वापर करून काही गैरप्रकार केले होते. ओके. आज ते लोक थकल्यासारखे झालेत. हो. कारण त्यांच्या जो धनशक्तीचा प्रभाव आहे तो ओसरला आहे. मात्र आमच्या उमेदवाराची जी प्रतिमा आहे व ते स्वतः जे अप्रोच होत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा धनशक्तीचा वापर न करता जो लोकांमध्ये जाऊन स्वतःचा प्रचार केला त्याचा प्रभाव आजही दिसून येत आहे. त्यामुळं आमचा उमेदवार हा येणाऱ्या 20 तारखेला सुद्धा तितक्याच प्रभावीपणे काम करेल याची मला शाश्वती आहे. प्रदीप भाऊ, तुम्हाला व तुमच्या पक्षाला तुमच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारांकरिता खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हा होता आपला अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील पॉडकास्ट क्रमांक 2. शहराध्यक्ष महोदय अंजनगाव सुर्जी, काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी, प्रदीप भाऊ देशमुख यांच्यासोबतचा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? अंजनगाव सुर्जी शहरातील आपण जर रहिवासी असाल अथवा आपल्याला अंजनगाव सुर्जी शहराबद्दल सहानुभूती असेल तर नक्की तुमच्या मनातील काही संकल्पना, सकारात्मक कल्पना कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा. पुढील पार्ट तुमच्यासाठी नक्कीच लवकरात लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत या पार्टला लाईक, शेअर, कमेंट करा. मी यश अहेर मिळतो तुम्हाला नमो इंडिया यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढील एका व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये, स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय हिंद, जय भारत.